नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभिक नजर ठळक बातम्यांवर. बुधवारी शिंदे गट शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर होणार निर्णय. विधानसभा अध्यक्ष योग्य निर्णय घेऊन न्याय देतील. सरकार याआधीही स्थिर आणि भविष्यातही स्थिर राहणार, फडणवीस यांनी केलं स्पष्ट. धरणग्रस्त आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी. 15 दिवसात बैठक घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन. मंत्रालयात घेराव घालण्यासाठी निघालेल्या धरणग्रस्तांचं आंदोलन स्थगित. आणि वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारी टोळी जेरबंद. नागपूर आणि अमरावतीच्या वनविभागाच्या पथकांची संयुक्त कारवाई. आणि आता सविस्तर वृत्त. शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत बुधवारी विधानसभा अध्यक्ष निर्णय देणार आहेत. या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा खेळल्या आहेत. विधानसभा अध्यक्ष योग्य निर्णय घेऊन न्याय देतील अशी आशा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. मात्र सरकार याआधीही स्थिर होतं आणि भविष्यातही ते स्थिर राहील असंही फडणवीस यावेळी म्हणाले. ते नागपुरात बोलत होते. मला एवढीच अपेक्षा आहे की योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय माननीय अध्यक्ष देतील. आमच्या शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे. अतिशय कायदेशीर अशा प्रकारचं सरकार आम्ही तयार केलं आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की माननीय अध्यक्षांच्या निकालातनं आम्हाला न्याय मिळेल आणि सरकार कालही स्थिर होतं, उद्याही स्थिरच राहील. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंत्रालयाला घेराव करण्यासाठी मोर्शीवरून निघालेल्या 300च्या वर प्रकल्पग्रस्तांना सोमवारी संध्याकाळी पोलिसांनी रोखलं. त्यामुळे त्यांनी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात शिदोऱ्या काढून ठिय्या आंदोलन केलं. अचानक झालेल्या आंदोलनानं प्रशासनाची तारांबळ उडाली. अप्पर वर्धा धरणग्रस्तांनी मंत्रालय घेराव आंदोलन करण्यासाठी सोमवारी जात असताना पोलिसांनी वाटेतच त्यांना डिटेन केलं होतं. त्यानंतर त्यांना जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करण्यास पाचारण करण्यात आलं. मात्र या धरणग्रस्तांचं समाधान न झाल्यानं अखेर त्यांनी जिल्हा कचेरीवर ठिय्या आंदोलन सुरू केलं. सायंकाळी कोणताही तोडगा न निघाल्याने या धरणग्रस्तांनी पुन्हा मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. प्रशासनाशी पुन्हा चर्चा केल्यानंतर आणि जिल्हाधिकारी यांनी 15 दिवसात बैठक लावण्याचं आश्वासन दिल्यानंतर धरणग्रस्त आंदोलक शांत झाले. 25 तारखेपर्यंत शासन प्रशासनाला वेळ दिला असून त्यानंतर जलसमाधी घेण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. अरे असा कसा देत नाही. जय भवानी. अप्पर वर्धा धरणग्रस्तांना न्याय. अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचा अप्पर वर्धा धरणग्रस्त कृती समितीचा या सरकारचं करा. आम्ही गेल्या 235 दिवसांपासून मोर्शी तहसील येथे आंदोलन करतोय. या दरम्यान आम्ही वेगवेगळे आंदोलनं केले. प्रशासनाचं लक्ष वेधलं, शासनाचं लक्ष वेधलं. दरम्यान आम्ही ऑगस्ट महिन्याच्या 29 तारखेला मुंबई मंत्रालय येथील जाळीवरती आंदोलन केलं आणि त्यानंतर कुठं चर्चेचं आणि बैठकांचं सत्र सुरू झालं. पण ते चर्चेचं आणि बैठकांचं सत्र एकाच टप्प्यात येऊन थांबलेलं आहे, ते पुढं जात नाही आहे. त्या दिवशी आम्हाला मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की 15 दिवसात आम्ही हा सगळा अहवाल मागून अप्पर वर्धा धरणग्रस्तांना न्याय देऊ. या संदर्भात जे प्रकल्प या पद्धतीनं झालेले आहेत त्या सगळ्या धरणग्रस्तांना न्याय देऊ. परंतु तसं झालं नाही. ऑगस्ट महिन्यापासून आज जानेवारी 2024 लागला, परंतु यांचे अजूनही 15 दिवस संपलेले नाही आहे. याच संदर्भातलं स्मरण करून द्यायला आम्ही मुख्यमंत्र्यांना स्मरण करून द्यायला मुंबईला जाणार होतो, परंतु आम्हाला पोलीस प्रशासनाने इथं थांबवलं. इथं थांबवल्यानंतर आम्हाला त्यांनी मोर्शीवरून अमरावतीला आणलं. अमरावतीला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय रात्री 11:30 ताब्यात घेतलं.
त्यांनी 12 वाजता आम्हाला तिथून पुन्हा उचलून जय गुरुदेव सभागृह आहे तिथं नेलं. तिथं त्यांनी राहायची व्यवस्था केली आणि पुन्हा आम्ही परत सकाळी चालत एक मोर्चा काढून इथपर्यंत आलो की काल तुम्ही जो शब्द दिला होता बैठकी संदर्भातला त्याचं काय झालं याची विचारणा करायला आल्यानंतर समजलं की त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. आज पुन्हा आमच्यासमोर केला. त्या पत्रव्यवहारात त्यांनी 15 दिवसाचा कालावधी आपल्याला विनंती करून मागितला आहे आणि आम्हीही मोठं मन करून त्यांना 15 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. 15 दिवसात जर ते बैठक लावू शकले, उच्चस्तरीय आणि परिपूर्ण बैठक जर ते लावू शकले तर ठीक आहे. 25 तारखेला आपले 15 दिवस पूर्ण होतात. 26 तारखेला आमचा मार्ग मोकळा आहे. आम्ही अप्पर वर्धा धरणात कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही रस्त्यानं जाऊन आंदोलन करू आणि ते आंदोलन अमरावती जिल्ह्याच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं आंदोलन असेल हे मी या संदर्भात सांगू शकतो. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा इथं वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारी टोळी जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. नागपूर आणि अमरावती इथल्या वन विभागाच्या पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई करत या प्रकरणी 4 ताब्यात घेतलं. तसंच एका वन्य प्राण्याची कातडी जप्त केली. अचलपूर परतवाडा परिसरातील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाअंतर्गत मेळघाटात गेल्या अनेक दिवसांपासून वन्य प्राण्यांची शिकार होत असल्याचं वन विभागाच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे वन विभाग देखील सतर्क आहे. यातच परतवाडा शहरातील एका लॉजवर काही इसम वन्य प्राण्यांच्या कातडीची तस्करी करत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली. त्यानुसार नागपूर येथील DRIची चमू तसंच परतवाडा वन विभाग परिक्षेत्राची चमू या दोनही चमूंनी संयुक्तपणे कारवाई केली आणि सापळा रचत 4 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून एका वन्य प्राण्याची कातडी आणि एक 4 चाकी वाहन जप्त करण्यात आलं. तर या प्रकरणात आरोपींवर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अमरावतीच्या मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी, उपवनसंरक्षक अमित कुमार मिश्रा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. राज्यात गोहत्या बंदी आणल्यानंतरही अवैधरित्या गोतस्करी सुरूच असल्याचं पोलिसांच्या कारवाईतून समोर येत आहे. यातच नांदगाव खंडेश्वर पोलिसांच्या सतर्कतेनं तब्बल 23 जनावरांना जीवनदान मिळालंय. या कारवाईत पोलिसांनी 31,75,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तळेगाव ठाकूर गावाकडून येणाऱ्या एका ट्रकमध्ये गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगानं पोलिसांनी पाळत ठेवली. मध्यरात्रीनंतर देखील पोलिसांची नाकाबंदी सुरूच होती. दरम्यान एक ट्रक काही दूर अंतरावर थांबला आणि त्यातील व्यक्ती पसार झाले. पोलिसांनी पाहणी केली असता यात मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरं निर्दयतेनं कोंबण्यात आली होती. पोलिसांनी गोवंशीय जनावरांना सुखरूपपणे खाली उतरवलं. या कारवाईत तब्बल 23 जनावरांना जीवनदान मिळालं. या सर्व जनावरांना जवळच्या गोरक्षण केंद्रात पाठवण्यात आलंय. तर पोलिसांनी ट्रक जप्त करत 31,75,000चा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पसार झालेल्या अज्ञात आरोपींचा शोध सुरू केलाय. अमरावती पोलिसांनी 2023मध्ये तब्बल 1,18,000च्या वर नागरिकांना दंड ठोठावला. या कारवाईत 1,50,00,000च्या वर दंड ठोठावण्यात आला. तरी देखील अमरावतीकर सर्रासपणे वाहतूक नियम मोडत असल्याचं चित्र आहे. चारही बाजूंनी वाढत असलेलं अमरावती शहर, वाहनांची वाढती बेसुमार संख्या, त्यामुळे तत्कालीन पोलीस आयुक्त अजित पाटील यांच्या कार्यकाळात वाहतूक शाखेचे पूर्व आणि पश्चिम अशा 2 शाखा तयार करण्यात आल्या. 2 शाखांना 2 स्वतंत्र पोलीस निरीक्षक, त्यावर नियंत्रणासाठी ACPची नियुक्ती देखील करण्यात आली. मात्र वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या संख्या आणि दंडाची रक्कम दरवर्षी वाढतच आहे. 2023मध्ये शहर वाहतूक विभागानं तब्बल 1,18,530 वाहनचालकांना ई-चालनानं दंड ठोठावला. त्यातून 1,50,39,200 रुपये दंड वसूल देखील करण्यात आला. सरासरी पाहता अमरावती शहरात दिवसाकाठी 324 वाहनचालक वाहतुकीचे नियम तोडत आहेत. तर गंतव्यस्थळी पोहोचण्याची प्रत्येकाला असलेली घाई, काही ठिकाणी मोडकळीस असलेली सिग्नल यंत्रणा, पार्किंग आणि नो पार्किंग झोनचं अनिश्चितीकरण असे विविध घटक या कारवाईसाठी कारणीभूत असल्याचंही वाहतूक शाखेनं मान्य केलं आहे. नायलॉन मांजावर बंदी आणून देखील छुप्या पद्धतीनं नायलॉन मांजाची विक्री आणि खरेदी सुरूच आहे. त्यामुळे अमरावती मनपाच्या पथकानं बाजारपेठेत धाड सत्र राबवलं. नायलॉन मांजा आढळून आलेल्या दुकानांवर यावेळी कारवाई करण्यात आली. मकर संक्रांतीचा सण जवळ आला असून पतंग आणि मांजाला मोठी मागणी आहे. त्यातच नायलॉन मांजा हा घातक असूनही त्याचा सर्रास वापर होत असल्याचं उघड झालं आहे. मनपाच्या झोन क्रमांक 1, 4, 5 अंतर्गत गाडगेनगर, प्रवीणनगर, रामपुरी कॅम्प, सिंधी चौक, VMV रोड, नवी वस्ती, बडनेरा, साबणपुरा इथं पतंग विक्रेते यांच्याकडे नायलॉन मांजाबाबत पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान नायलॉन मांजाला बंदी असतानाही या ठिकाणी महापालिकेच्या पथकाला तपासणीत नायलॉन मांजा आढळून आला. हा मांजा पथकानं जप्त करून दंडात्मक कारवाई केली.
नायलॉन मांजा हा अविघटनशील असल्यामुळे त्याचं विघटन होत नाही. नायलॉन मांजाच्या संपर्कानं विद्युत प्रवाह खंडित होणे, शॉक लागणे, दुचाकीस्वार पादचारी यांना इजा होणे किंबहुना जीवितहानी होणे अशा घटना घडून येतात. त्यामुळं पतंग उडवण्याकरता नायलॉन मांजाचा वापर करू नये आणि शहरातील कोणत्याही विक्रेत्यानं नायलॉन मांजाची विक्री करू नये असं आवाहन अमरावती मनपानं केलं आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार अमरावती. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावती MIDCमधील जाधव गिअर्स जिनिंग अँड प्रेसिंग ऑटोमेशन कंपनीनं कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनी अचानक बंद केली. शासनानं कामगारांचं समायोजन करावं अशी मागणी करत कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे. अमरावती शहरातील MIDCतील जाधव गिअर्स जिनिंग अँड प्रेसिंग ऑटोमेशन कंपनीनं कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कंपनी बंद केली. त्यामुळे या कारखान्यात काम करणारे ऑपरेटर, टर्नर, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, हेल्पर तसंच कार्यालयीन कारकून असे 60 कामगार एकाच वेळी बेरोजगार झाले. हा या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांवर अन्याय आहे. त्यामुळे प्रशासनानं आपल्या अधिकारांचा वापर करून कंपनी मालकांच्या इतर कंपनीत या कामगारांचं समायोजन करण्यात यावं या मागणीसाठी या 60 कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. जोवर मागण्या पूर्ण होणार नाही तोवर आंदोलन सुरू राहणार असल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे. आम्ही दिनांक 22/12 या जाधव गिअर्स कंपनीमध्ये काम करत होतो. 22 तारखेला अचानकपणे बंदची नोटीस लावून तो कारखाना बंद केला. तेव्हा आम्ही आयुक्तालयामध्ये आलो मालकासोबत, पण मीटिंग झाली, पण त्यामधून काही तोडगा निघाला नाही आणि कामगार आयुक्तालयामध्येही आम्हाला न्याय मिळाला नाही. म्हणून आम्ही येथे धरणे आंदोलनाला बसलेलो आहे. आमची मागणी आहे की कामगारांना विलीनीकरण करून घ्यावं, पूर्ववत नोकरीवर घ्यावं किंवा आम्हाला जे गव्हर्मेंटच्या मार्फत जे मिळते ते देण्यात यावं. जाधव गिअर जिनिंग अँड प्रेसिंग अँड ऑटोमायझेशन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी कामगारांना बेघर करण्याच्या एक मालकांनी षडयंत्र रचलं आणि 22 डिसेंबरला ही कंपनी बंद केली आणि कोणत्याच प्रकारची सूचना न देता ही कंपनी बंद केली. आणि त्या आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही कामगार आयुक्त तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन दिलं. कामगार आयुक्तालयामध्ये आमची मालकासोबत बैठक झाली. त्यामध्ये कोणताही तोडगा निघाला नाही आणि कामगार आयुक्तालयामध्ये आम्हाला कोणताही न्याय मिळाला नाही. त्यामुळे आम्ही आमचे कुटुंब सर्व रस्त्यावर आलेलं आहे. आमचं कुटुंब सर्व विस्कळीत झालं आहे. त्यासाठी आम्ही धरणे आंदोलन हा मार्ग अवलंबला आहे. आणि आमची प्रमुख मागणी आहे, ज्या काही जाधव गिअरपासूनच्या युनिट्स तयार झालेले आहे त्या युनिट्समध्ये आमचे नैसर्गिकरित्या विलीनी करून घ्यावे व आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे. इस्रोतर्फे विद्यार्थ्यांच्या कुतूहलासाठी तयार करण्यात आलेली बस अमरावती शहरात दाखल झाली आहे. शहरातील मणिभाई हायस्कूलच्या प्रांगणात ही बस असून विद्यार्थ्यांसह पालकांचा याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
शालेय विद्यार्थ्यांना अंतराळाचं महत्त्व कळावं, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा या उद्देशानं भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो, विज्ञान भारती नागपूर आणि मणिबाई गुजराती हायस्कूल अमरावतीच्या सहकार्यानं फिरत्या बसमधून अंतराळ प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी मणिबाई गुजराती हायस्कूलच्या प्रांगणात इस्रोच्या फिरत्या बसमधून विद्यार्थ्यांनी अंतराळाची सैर केली. पालक आणि अभ्यासकांमध्ये याविषयी कुतूहल दिसून आलं. शिक्षकांनीसुद्धा यावेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अंतराळाचे धडे दिले. विशेष म्हणजे चंद्रयानविषयीची प्राथमिक माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. यावेळी बालवैज्ञानिकांनी एकाग्र चित्तानं फिरत्या बसमधील अंतराळ प्रदर्शनीचं निरीक्षण केलं. चंद्रयान मोहीम, मंगळयान मोहीम, अवकाशात सोडलेले विविध उपग्रह तसंच इस्रोच्या आजवरच्या प्रवासाची माहिती त्यांनी जाणून घेतली. दरम्यान विविध शाळेतील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी या फिरत्या बसमधून अंतराळाची सैर करत प्रदर्शनीचा लाभ घेतला. या संदर्भात विद्यार्थी आणि पालकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. इसरो ने अडेप्ट किया और उसको नाम दिया द गुलाब जामुन सैटेलाइट भी बनती है। हाँ, हाँ, और सैटेलाइट भी बनती है बिकॉज़ ऑफ नैनो टेक्नोलॉजी। हाँ, और ये तीनों भी बहुत पुराने हैं, जो कि कॉपर के बने थे। और तो लाइक इसका नया वर्जन कौन सा है? इनका नया वर्जन अभी नैनो टेक्नोलॉजी। अभी जान लो सॉलिड फ्यूल क्या होता है पता है? सॉलिड फ्यूल अब क्या बोलो, कैसे एग्जांपल बोलो? ही जी स्पेस ऑन व्हील नावाची जी बस आहे ती इस्रो आणि मणिबाई गुजराती हायस्कूल तसंच विदर्भ विज्ञान भारती अशा तिघांनी मिळून हे प्रायोजित केलेलं आहे. तर ही बस डायरेक्ट आपल्याला केंद्र सरकारकडून पूर्ण भारतभर फिरवण्यात येते. आता सध्या हिचा विदर्भाचा दौरा सुरू आहे आणि विदर्भाच्या दौऱ्यामध्ये अमरावतीला ही आलेली आहे आपल्या मणिबाई गुजराती हायस्कूलमध्ये. तर त्या बसमध्ये जे मॉडेल्स किंवा जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते म्हणजे ह्या इस्रोतर्फे जे विविध आजपर्यंत म्हणजे सुरुवातीपासून 1975 पासून रोहिणीपासून ते आजपर्यंत जेवढे प्रोजेक्ट घेण्यात आले ते सगळे प्रोजेक्टचं इथे डिस्प्ले करण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. जसं आता मार्स ऑर्बिटर आहे, त्याच्यानंतर आपलं चंद्रयान 1, 2, 3 आहे, त्याच्यानंतर L1 आदित्य L1 आहे आणि आत्ता नुकतंच झालेलं एक्सपो जे ब्लॅक होलसाठी स्टडी केलेला जो सॅटेलाईट आहे तो, हे सगळं म्हणजे या सगळ्याची माहिती याच्यामध्ये दिली आहे. आणि पुढे फ्युचरमध्ये जे होणार आहे ते गगनयान वगैरे हेही पण माहिती या बसमध्ये दिलेली आहे. याचा मूळ उद्देश असा आहे की आपला देश जो आता स्पेसमध्ये आघाडी घेतोय, म्हणजे इव्हन चीन आणि आपलं अमेरिकेच्याही पुढे गेलेलं आहे. चांद्रयान 3 जे साऊथ पोलवर आपण उतरवलं ते अमेरिकेलाही जमलं नाही, चीनलाही जमलं नाही, ते भारताला जमलं. आणि हे जे अचिव्हमेंट आहे इस्रोचं हे ग्रासरूट लेव्हलवर प्रत्येक खेड्यापाड्यात पोचावं, प्रत्येक लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे माहिती व्हावं आणि आपला देश कुठे आहे नेमका आणि कसा प्रगती करतोय हे माहिती व्हावं, यात हा उद्देश आहे बसमध्ये आहे. बोला रेडी सर. आज आमच्या शाळेचा खूप आनंदाचा दिवस आहे. आज मणिबाई गुजराती हायस्कूल अंबापेठ अमरावती येथे इस्रोने तयार केलेली बस, ज्याला अंतरिक्ष महायात्रा किंवा स्पेस ऑन व्हील्स असं नाव दिलेलं आहे, हे विद्यार्थ्यांना प्रदर्शनीकरता आमच्या मणिबाईच्या प्रांगणामध्ये सकाळी दाखल झाली. आणि आतापर्यंत जवळपास 25 ते 30 विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील इथे भेट दिली. जे काही तज्ज्ञ मंडळी इस्रोकडनं आलेले आहेत त्यांनी आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना, आमच्या बाजूला जी शाळा आहे सेठिया स्कूल त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि जे विविध शाळांचे विद्यार्थी आहेत त्याच्यातल्या विद्यार्थी आहेत त्यांनी प्रशिक्षण दिलं. आणि जे विद्यार्थी प्रशिक्षित झाले त्यांनी येणाऱ्या प्रत्येक शाळेच्या विद्यार्थ्यांना तिथले जे काही मॉडेल्स किंवा जे काही सॅटेलाइट्स मॉडेल्स ठेवलेले आहेत, चंद्रयानचे ठेवलेले आहे, त्याबद्दल सगळी माहिती दिली. मी गुजराती एज्युकेशन सोसायटीचे खूप धन्यवाद मानू इच्छितो की त्यांनी आम्हाला हा उपक्रम घेण्यास पाठबळ दिले. आणि आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली देव मॅडम यांनी सुद्धा आम्हाला खूप प्रोत्साहन दिले. येत्या 22 जानेवारीला मांस विक्री आणि मद्य विक्रीची दुकानं बंद ठेवण्यात यावी अशा मागणीचं निवेदन श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठानच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.
अयोध्या इथं प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीवर येत्या 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या दिवशी सर्व देशभर दिवाळी साजरी होणार असून संपूर्ण दिवसभर मांस आणि मद्यविक्री बंद ठेवण्यात यावी अशी मागणी श्री महाकाली माता शक्तीपीठ प्रतिष्ठानच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. 22 जानेवारीला शासन प्रशासनानं मांस विक्री आणि मद्यविक्रीची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश न दिल्यास समस्त हिंदू संघटनांच्या वतीनं सर्व दुकानं बंद करण्यात येतील असा इशारा शक्तीपीठ प्रतिष्ठानतर्फे देण्यात आला आहे. आज अपने पूरे हिंदू वासियों के लिए हम लोग अमरावती शहर से महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान अमरावती की ओर से और हमारे साथ में हमारी बेटी भी यहाँ पे जुड़ी, इनके भी प्रशासन, इनका जो है एक ट्रस्ट, उनके भी नाम से हम लोग माता के आशीर्वाद से आज हम कलेक्टर साहब के घर निवेदन देने आए हैं. इस कारण निवेदन दे रहे हैं, हमारा एक ही हितार्थ है कि जिस दिन रामलल्ला की प्राण प्रतिष्ठा है 22 तारीख को, उस 22 तारीख को प्राण प्रतिष्ठा के दिन सवेरे से लेके तो दूसरे दिन सवेरे तक के पूरे की मांस मदिरा ये सब पूरे के पूरे पब बंद होना चाहिए. हमारी पूरी जनताओं की यही पुकार है, इसलिए हम लोग कलेक्टर साहब के करने निवेदन देने आए. ये हमारी इच्छा है. रामलल्ला की जय, अयोध्यापुरी राम नगरी की जय, बोलो गौ माता की जय. अमरावती शहरामध्ये सध्या दारोदारी जाऊन चक्क गाढविणीचं दूध विक्री केलं जात आहे आणि तेही 10 रुपये प्रति लिटर दरानं. मात्र रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास पोषक असलेल्या दुधाला चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे. सध्या अमरावती शहराच्या बहुतांश भागात आदिलाबादहून गाढवांची फौज घेऊन काही व्यक्ती अमरावती शहरात आल्या आहेत. त्या गल्लोगल्ली फिरून गाढविणीचे दूध विकत आहेत. त्यांची फेरी शहरातील गाणूवाडी परिसरातील जुन्या वस्तीत होती. दोरानं गाढविणीला खेचत नेऊन ज्यानं मागणी केली त्याला ताजं दूध काढून मिळत होतं. त्यासाठी सुमारे 30 मिलीमीटर क्षमतेचं एक तांब्याचं माप त्यांनी जवळ बाळगलं होतं. यामध्ये 10 मिलीमीटर दूध काढून ते देत होते. त्यासाठी 100 रुपये मोजल्या जात होते. शहरातील छत्री तलाव परिसरातील मार्गावर या आदिलाबादवरून आलेल्या 4 ते 5 कुटुंबियांचं वास्तव्य आहे. त्यांनी ट्रकमधून या सर्व गाढविणी आणल्या आहेत. दररोज सकाळी 7च्या सुमारास या गाढविणी आणि सोबत लाऊडस्पीकर घेऊन हे नागरिक निघतात. बहुधा ज्या भागात मध्यमवर्गीय लोकवस्ती आहे, ज्यांना दुधाच्या वापराबाबत माहिती असू शकते, अशाच भागात हे लोक गाढविणीचा दूध विक्री करताना जात आहेत. त्यांना अमरावती शहरात व्यापक प्रतिसाद देखील मिळतोय. एक गाढवीण दिवसाला जास्तीत जास्त अर्धा लिटर दूध देते, तर जाणकारच या दुधाची खरेदी करतात. गाढविणीच्या दुधामध्ये अँटी एजिंग, अँटी ऑक्सिडंट आणि रिजनरेटिंग कंपाऊंड्स असतात. त्यामुळे त्वचा मऊ बनण्यास मदत होते. ग्रामीण भागात जुने लोक नवजातांना हे दूध आवर्जून पाजत होते. दमा, सर्दी, खोकला अशा आजारांवर ते गुणकारी असल्याचं सुनील धोत्रे यांनी सांगितलं आहे. अरुण जोशी, UCN न्यूज, अमरावती. भातकुली तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकरी सल्लागार समितीची सभा घेण्यात आली. त्या सभेमध्ये सर्वानुमते हरिभाऊ मोहोड यांची आत्मा अंतर्गत शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भातकुली इथं तालुका कृषी अधिकारी कार्यालयात 9 जानेवारी रोजी शेतकरी सल्लागार समितीची सभा घेण्यात आली. या सभेत शेतकरी सल्लागार समितीच्या सभासदांच्या सर्वानुमते हरिभाऊ मोहोड यांची आत्मा अंतर्गत शेतकरी सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पौर्णिमा संवई यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी समितीचे इतरही मान्यवर आणि तालुका कृषी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आत्मा समित्या तालुका स्तरावर स्थापन होऊन ही आजची पहिली मीटिंग आहे. मधल्या 5-6 वर्षात आत्मा संस्थेचं अस्तित्व संपलं होतं. आज ही पहिली मीटिंग झाली. या सन्माननीय सभासदांनी आम्हाला अध्यक्ष उपाध्यक्ष निवडलं. आत्मा समितीचं जर कार्य करतो म्हटलं तर खूप काही करता येते. शासनाच्या सर्व योजना, विविध योजना खरोखर त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही दुवा ठरलो पाहिजे. आणि आम्ही तर नशिबान असावं, तुम्ही ज्या आत्मा समितीच्या आजच्या झालेल्या आमच्या तालुक्याच्या उपाध्यक्षा सभाईताई असो, दुसऱ्या सभाईताई असो, तिसऱ्या सभाईताई असो, यांचं काम मला तर आज याकरता आनंद आहे की एवढ्या मोठ्या दिग्गज बायांनी मला समोर केलं आणि यांनी खरोखर 25-30 वर्षांपासून काम केलं. आम्ही निश्चितपणे अधिक न बोलता कुटुंबांचे साधनं आज भातकुली तालुक्यामध्ये सगळे कृषी खात्याचे पद हे प्रभारी आहे. हे प्रभारी पद कसे भरल्या जातील, त्यासाठी काय करावं लागेल, आम्ही अगदी शेवटच्या टोकापर्यंत प्रयत्न करून हे रिक्त पदे भरणे आणि या सगळ्या योजना आमच्या या सर्व सदस्यांच्या मार्फत, आमच्या उपाध्यक्ष असो आणि समितीचे सर्व सदस्यांच्या मार्फत तळागाळापर्यंत नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू, एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. पंचशील धम्मध्वज दिनानिमित्तानं अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथं पंचशील धम्मयात्रेचं आयोजन करण्यात आलं. या अंतर्गत नागरिकांनी शांती संदेश रॅली काढली. यात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. पंचशील धम्मध्वज दिनाच्या निमित्तानं अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथं
पंचशील धम्मयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या अनुषंगानं शांती संदेश रॅली काढण्यात आली. यावेळी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं शेकडो भीमसैनिकांनी यात सहभाग घेतला. मागील 21 वर्षापासून तिवसा इथं पंचशील धम्मयात्रेचं आयोजन करण्यात येतं. विशेष म्हणजे विदर्भात ही एकमेव यात्रा असून 6 ते 8 जानेवारीपर्यंत ही यात्रा काढण्यात येते. डॉक्टर आंबेडकर सभागृहापासून या शांती संदेश रॅलीला सुरुवात करण्यात येते. तर शहरात भ्रमण केल्यानंतर रॅलीचं अनेक ठिकाणी स्वागत करण्यात येतं. यंदा देखील रॅलीचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. तर समता सैनिक दलानं मानवंदना दिली. आज 8 जानेवारी 2024 जागतिक बौद्ध धम्मध्वज दिनाच्या अनुषंगाने गेल्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये या आनंदवाडी तिवसा नगरीमध्ये पंचशील ध्वज दिनानिमित्त धम्मपरिषद आयोजित केल्या जाते. या धम्मपरिषदेसाठी समता सैनिक दल, लेझिम पथक, मेजर जे रिटायरमेंटशिप आहे हे सर्व लोक मोठ्या प्रमाणात आणि तद्वतच या तिवसा तालुक्यातूनच नव्हे तर अमरावती जिल्ह्यातून सर्व बौद्ध बांधव या ठिकाणी मोठ्या हजारोच्या संख्येने उपस्थित असतात आणि धम्माचा जो प्रसार आणि प्रचाराचा भाग आहे हा परिवर्तनवादी विचारसरणीने या ठिकाणी केला जातो. या सर्व धम्मयात्रेचं धम्मपरिषदेचं नियोजन बौद्ध प्रचार प्रसार समिती तिवसा पंचशील धम्मयात्रा हे करत असते. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. बुधवारी शिंदेगड शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर होणार निर्णय. विधानसभा अध्यक्ष योग्य निर्णय घेऊन न्याय देतील. सरकार याआधीही स्थिर आणि भविष्यातही स्थिर राहणार, फडणवीस यांनी केलं स्पष्ट. धरणग्रस्त आंदोलकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार घोषणाबाजी. 15 दिवसात बैठक घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन. मंत्रालयात घेराव घालण्यासाठी निघालेल्या धरणग्रस्तांचं आंदोलन स्थगित. आणि वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारी टोळी जेरबंद. नागपूर आणि अमरावतीच्या वनविभागाच्या पथकांची संयुक्त कारवाई. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.